नमस्कार, सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज कैरीचे लोणचे बनवून दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कैरीचं लोणचं बनवण्याकरता इथे मी 2 किलो कैरी घेतलेली आहे। तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता। आता हे कैरी छान अशी धुवून घ्यायची आहे। यावर जे तेल असतं असं आंब्याचं ते पूर्ण निघून गेलं पाहिजे, अशी चोळून धुवून घ्यायची। आता इथे कैरी मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ अशी। आता याला असं कोरडं पुसून घ्यायचं, म्हणजे ही ओली राहिली पाहिजे नाही। आणि याच्या छान अशा छोट्या छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या। हे सर्व कैरी फोडून झालेले आहेत। आता ह्या साफ करून घ्यायच्या आहे। यामधल्या अशा ज्या ह्या आठवड्या राहतात ह्या पांढऱ्या ह्या काढून घ्यायच्या पूर्ण यातल्या, आणि ह्या पूर्ण अशा साफ करून घ्यायच्या। कैरी आपली साफ करून झालेली आहे। हे बघा इतक्या ह्या आठवड्या निघालेल्या आहेत। आता ही जी कैरी ह्या अशा फोडी आहेत ह्या अशा चांगल्या कोरड्या कपड्याला छान अशा कोरड्या करून घ्यायच्या, म्हणजे यातलं जे मॉइश्चर असेल ते सर्व निघून जाईल। अशा कोरड्या करून झाल्या की मग एका अशा कॉटनच्या कपड्यावर अशा फॅन खाली ठेवायच्या। जोपर्यंत आपला मसाला तयार होत नाही तोपर्यंत आणखी ह्या सुकतात। आता सर्व मी कैरीच्या फोडी अशा पुसून ठेवलेल्या आहे। आता आपण मसाला बघूया। इथे लोणच्याचा मसाला आपण बघूया। इथे मी 600 ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे, आणि 200 ग्रॅम सोप घेतलेली आहे, आणि 100 ग्रॅम एवढी मेथी दाणा घेतलेला आहे। मी 20 लवंगा घेतलेल्या आहेत, 15-20 मिरे घेतलेले आहेत, दालचिनीचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत, आणि 15 ग्रॅम एवढा हिंग घेतलेला आहे। हा खड्याचा हिंग आहे, मी इथे बारीक करून घेतलेला आहे। आणि इथे 400 ग्रॅम एवढं मी मीठ घेतलं, आणि 1 वाटी एवढं मी तिखट घेतलेलं आहे। तिखट तुमच्या चवीनुसार घ्या, आणि 2 मोठे चमचे एवढी हळद घेतलेली आहे। आता इथे मी हे मेथी आणि ही सोप आहे थोडीशी हलकी भाजून घेणार आहे, आणि सर्व याची अशी जाडसर अशी बारीक करून घेणार आहे। आणि हे सुद्धा मी थोडंसं असं बारीक करून घेणार आहे मिक्सरला। ही डाळ आहे ही भाजली नाही तरी चालेल, थोडीशी मिक्सरला ही जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे। इथे मी एका असं कढईमध्ये 1 किलो तेल तापायला ठेवणार आहे। इथे तेल मी हे सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे। तुम्ही इथे शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता। इथे मी अशी पल्स मोडवर मोहरीची डाळ काढून घेणार आहे, अगदी बारीक नाही करायची। इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा ह्या मेथ्या अशा जाडसरच अशा बारीक करून घ्यायच्या। ही सोप आहे, ही मोहरीची डाळ, मीठ, तिखट, हळद हे असं एका कोपऱ्यामध्ये घेऊन घ्यायचं। हा हिंग सुद्धा इथंच काढून घेणार आहे मी कोपरमध्ये। इथे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे, एकदम असं गरम कडकडीत तेल झालेलं आहे। इथे मोहरी टाकून पाहायची। हे बघा मोहरी तडतडली, तेल छान गरम झालेलं आहे। तर इथे मी गॅस बंद करते, आणि इथे गरम तेलामध्ये हे जे मिरे घेतलेले आहेत हे टाकायचे, आणि जी दालचिनी घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचे, आणि ह्या लवंगा टाकायच्या। लवंग अशी उडू शकते तेलातून, थोडीशी पाहूनच टाकायची। लवंग टाकताना बाजूलाच व्हायचं, कारण लवंग ही एखादी फुटून बाहेर होऊ शकते। आता हे गरम गरम जे तेल आहे ते इथं सुरुवातीला ह्या ज्या मेथ्या आहेत यावर टाकून घ्यायचं आधी। हे जे गरम तेल, ह्या मेथ्या छान अशा तळल्या गेल्या पाहिजे। आणि इथे साईडला हिंग आहे, या हिंगावर पण टाकायचं। नंतर इथे मोहरीच्या डाळीवर टाकून घ्यायचं। आपल्या तिखटावर तेल जाऊ द्यायचं नाही, कारण तेल खूपच कडक आहे तर तिखट जळू शकते। त्यामुळे असे स्टेप बाय स्टेपच तेल टाकायचं। असं कालवत जायचं। आपली हे मोहरीची डाळ ही छान अशी तळल्या गेलेली आहे, बघू शकता। आता हे एकत्र केलं तरी चालेल असं। आता इकडे तेल ही सोप आहे या सोपीवर घालायचं।
असं एक एक चमचा घालत जायचं. एकदम तेल टाकायचं नाही, असं थोडं थोडं. आता इथे मिठावर सुद्धा तेल घालून घ्यायचं, म्हणजे मिठात जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. थोडासा ओलावा वगैरे राहते मिठात. आता इकडे हळदीवर घालून घ्यायचं. आता सगळ्यात शेवटी मिरची पावडरवर टाकून घ्यायचं. तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा. आता शेवटी हे सर्व मसाले असं एकत्र करून घ्यायचे आणि जे राहिलेलं तेल आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. हे पूर्ण मसाले असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि छान असे थंडगार हा मसाला होऊ द्यायचा आहे. म्हणजे 2 ते 3 तास याला लागणार आहे. या सर्व मसाल्याचं जे साहित्याचं प्रमाण आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मसाला थंड झाल्यावर आपण बघू. आता हा मसाला जो आहे हा पूर्ण थंड झालेला आहे, बघू शकता. आता यामध्ये अशा थोड्या थोड्या लोणच्याच्या अशा कैरीच्या अशा फोडी घ्यायच्या आणि यामध्ये असं टाकत जायचं. आणि असं मिक्स करत जायचं. लोणचं आपलं हे सर्व असं मिक्स करून झालेलं आहे. याला तर असं लगेचच भरणीत भरायचं नाही. याला अशा स्टीलच्या टोपल्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या गंजामध्ये 2 दिवस आपल्याला ठेवायचं आहे. आणि याला असं दिवसातून 2 वेळा थोडंसं कसं चमचा देऊन असं हलवून घ्यायचं आणि 2 दिवसानंतर मग भरणीत भरायचं आहे. झाले तर आपले कैरीचे लोणचे तयार. अगदी 2 वर्ष टिकणारे हे लोणचे आहे, याला काहीच होत नाही. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.